आता आपण चाललेलो आहे चोरुणे एक मंदिर आहे चिपळूण पासून काहीतरी तिथे जाण्यासाठी काहीतरी 35 किलोमीटर्स दाखवतं गुगल मॅपवरती आणि जाण्यासाठी काहीतरी 1 आवर तरी लागतोच मिनिमम. सो आता वाजलेले आहेत 4 आणि मी आता जस्ट निघालेलो आहे चोरुणे मंदिरकडे जाण्यासाठी कारण मंदिर तर एकदम खूपच चांगलं आहे. सो आज मंदिर एक्सप्लोअर करूया चोरुण्याचं. तर आता ब्लॉग कंटिन्यू करा कारण मंदिर पण एकदम खतरनाक राहणार. आणि बघा ही बाईक घेऊन चाललेलो आहे. सो आता पटपट जाऊया आणि ब्लॉग कंटिन्यू करा. एक टोपी पडाली गाडीवरून चालताना. सो बघा एक पोरगा आहे टोपी घेऊन येतो आमच्याकडे. सो थँक्यू. चला आपण बोलू कारण टोपी घेऊन एवढं मदत केली त्यांनी आपल्यासाठी. हा बघा हा आला हा बघा थँक्यू भाऊ. फायनली आपण पोचलेलो आहे चांगल्याशा लोकेशनमध्ये. समोर बघा सनसेट होतोय आणि इथून खालून बघा फीट बघा खाली नदी आहे म्हणजे किती हाय वरती आलेलं आहे. पण बघा हाईट वरती खालची नदी आहे आणि इथे मी उभा आहे आणि समोर एक मस्तपैकी डोंगर आहे हे बघा पहाडी पहाड हे बघा. सो आता पटपट जाऊया आणि व्लॉगला एन्जॉय करा. फायनली मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आपण. मंदिराचा इथं बोर्ड लावलेला आहे 1.5 किलोमीटर दाखवत आहे आपल्याला. स्वतः फक्त 1.5 किलोमीटर राहिलेला आहे आणि इथून काहीतरी हे केले गेट टाईप केलेलं आहे हे बघा समोरचं मंदिराला आहे बघा इथून एंट्री आहे. सो आता लवकरच पोचलेलो आहे. सो आता बघूया मंदिर कसं वाटतं. फायनली आपण पोचलेलो आहे बोरुणे मंदिराजवळ. माझ्या समोरच मंदिर आहे खतरनाक मंदिर आहे. तुम्हाला आता दाखवतो झूम करून हे का मंदिर बघा समोर पूर्ण ब्लॅकमध्ये आहे. खूप जुनं मंदिर आहे. सो तुम्ही पण इथे एक्सप्लोर करू शकतो. चला अजून पुढे जाऊया आणि एक्सप्लोर करा मंदिर. आपण फायनली मंदिराजवळ तर पोहोचलेलोच आहे. सो मंदिराची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपले काका सांगणार आहेत. सो काका जरा सांगा जरा म्हणजे मंदिराची इन्फॉर्मेशन वगैरे माहिती. ही गाव चोरवणे राम वर्धनी मंदिर आहे आणि मंदिर शके 1093 पासून इथं आहे. ही देवी आदिशक्ती पार्वती रामवर्धनी तिच्यासोबत झोलाई मानाई वागदाय अशा 4 देवीची इथं स्थापना आहे. इथून थोड्याच अंतरावरती शिवशंकर नागेश्वरचं मंदिर आहे. त्याच्यामुळे इथं बरेचसे भाविक जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून आणि राज्याच्या बाहेरून सुद्धा मंडळी इथे येते. त्यांच्या मनात जे काय भावना असतात त्या देवीला बोलवतात. त्यांच्या पूर्ण झाल्यानंतर ते परत येतात. अशी प्रत्येकाची जी काय म्हणणं आहे ती गारणं आहे ती पूर्ण करून झाल्यानंतर ती मंडळी विश्वासाने परत इथे येते. अशा प्रकारे इथं रोज असे रीग लागले असते की अनेक हजारो संख्येने भाविक इथे येतात. त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सर्व सुखसोयी केलेली आहे. दुपारच्या वेळेस इथं अन्नप्रसादी असते. जर कोण राहायचं असेल तर इथं भक्तनिवासची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे ही देवी अगदी सर्वांना सुख समाधान देणारी आणि सगळ्यांचे गाराणे ऐकणारी देवी म्हणून या विभागामध्ये एक प्रख्यात आहे. धन्यवाद काका. खूप छान वाटलं आणि असंच माहिती घेऊन आम्हाला पण खूप चांगलं वाटलं की कोणतरी आहे इथे आम्हाला असं इन्फॉर्मेशन देण्यासाठी. सो खूपच छान वाटलं. धन्यवाद मंडळ. आभार आहे. माझं नाव कॅप्टन लक्ष्मण शिंदे. ठीक आहे ठीक आहे डन. लकीयातला तो आम्हाला आरती पण भेटलेली आहे बघा. आरती चालू झालेली आहे. सो आपण मस्त की आरतीला जाऊया फटाफट. खूप लकी आहे मी.
मंदिर तर खूपच चांगलं होतं आणि कोणीही लांबून आलेलं असेल ते बघा इथे बसण्याची आणि तिथे पाणी पिण्याची पण सुविधा आहे आणि इथे काहीतरी राहायची वगैरे पण व्यवस्था ह्यांची आहे. सो कोणी लांबून टुरिस्ट जर आलं तिथं राहायचे विषय काही प्रॉब्लेम नाही आहे. सो तुम्ही इथे एक्सप्लोर करू शकता. मंदिर तुम्ही बघितलंच कसं आहे, एकदम खतरनाक वाला. भावानो मी इथे ब्लॉग एंड करतोय कारण आजचा ब्लॉग खूपच खतरनाक होता. मंदिराचे दर्शन वगैरे तुम्हाला नक्कीच दिले मी आणि मंदिर पण खूपच चांगलं होतं. आणि आता मागे आता आरती चालू आहे. आरती काय ते अर्धा तास असते चोरवण्यात मंदिर आहे हे. बट मी इथं आम्ही थांबत नाही कारण आम्ही आलो चिपळूणवरून. तर इथून जायला खूप वेळ लागतो. सो आम्हाला आता निघावं लागणार आहे. सो आता मी इथंच ब्लॉग एंड करतोय. सो आता मिळतोच तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगला. नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर चांगल्याच लोकेशनवरती मी घेऊन येईन. बट ह्या व्हिडिओला मला सपोर्ट आणि कमेंट वगैरे कराच. सो नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मी चांगला घेऊन यायच्या लागणार.